जात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी संघर्ष करणारे, परभणी पासून मुंबई पासून दिल्लीला पदयात्रा जशा करतात तशा यात्रा करणारे आदरणीय वंदनीय बाबा, या सर्व संतांची टीम घेऊन मराठी भाषा या अभिजात भाषेचा दर्जा झाला पाहिजे आणि जगातल्या मुख्य भाषेमध्ये ही मराठी भाषेचा नाव लिखित झालं पाहिजे असे काम करणारे आदरणीय वंदनीय परमपूज्य पट्टाधिष्ठित आचार्य महंत दुधगावकर बाबा यांना साष्टांग दंडवत आहे। आपण आपल्या अमृतवाणीला प्रारंभ करावा। दंडवत। जो चौयुगीचा अधिष्ठात्री अमोघा सिद्धी जयाचे हरी, तो माता पुरी राज्य करी तया नमन श्री दत्तात्रेया, तया नमन श्री दत्तात्रेया। भगवान श्री दत्तात्रेय महाराज की जय। भगवान श्री दत्तात्रेय प्रभू जन्मोत्सव पालखी सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचं सुश्राव्य असं प्रबोधन आपण या ठिकाणी आता श्रवण केलेलं आहे, असे या कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्याता तपस्विनी भागवताचार्य आशाताईजी कल्याणकर राठोडा, जिल्हा लातूर, त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं असे आदरणीय महंत श्री किनगावकर बाबा बिडकर नाहवा, त्याचप्रमाणे ज्यांच्या कुशल नियोजनाने या ठिकाणी गेली 20 वर्षापासून हा कार्यक्रम संपन्न होतो आहे असे परमपूज्य आदरणीय महंत श्री एलेराज बाबाजी, आदरणीय श्यामसुंदर दादा जामोदेकर आणि खरं जर म्हटलं तर या सर्वांकडूनच सेवा करून घेणाऱ्या आपल्या सर्वांच्या श्रद्धास्थान असलेल्या ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध आदरणीय, त्यांचं म्हणजे आईंचं नावच सुंदर आहे, म्हणजे सर्व लोक त्यांना सुंदराई सुंदराई असं म्हणतात। आता एवढं त्यांचं वय आहे आणि अशाही वयामध्ये त्यांची धडपड अखंड असते। त्यांच्याच प्रेरणेने पालम आणि लोहा या 2 मंदिराचं स्थापना झाली म्हणायला काही हरकत नाही। त्याचप्रमाणे आदरणीय संत महंत मंडळी, तपस्विनी आणि आत्ताच आपल्या सर्वांमध्ये उपस्थिती देऊन सहभागी झालेले माननीय आमदार श्री चव्हाण साहेब, तर अत्यंत श्रद्धेने उपस्थित असलेले आपण सर्व भाविक भक्त बंधूंनो,
गेली 20 वर्षापासून सातत्याने या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतो आहे आणि इथलं जे आयोजक मंडळ आहे, ही जी तरुण माणसं आहेत, यांना ही जी अध्यात्माची जी प्रचंड प्रेरणा मिळालेली आहे आणि म्हणूनच दिवसेदिवस या कार्यक्रमाचं स्वरूप वाढत वाढत जाऊन आज सुद्धा ही प्रचंड उपस्थिती आहे। तर या ठिकाणी गेल्या 20 वर्षापासून हा उत्सव सोहळा, पालखी सोहळा जो संपन्न होतो आहे, तर 20 वर्ष झाले, पुढचं 21वे। आणि मला असं वाटतंय की या 21वा जो सोहळा आहे त्यामध्ये या लोहा तालुक्यातले बहुसंख्य महानुभाव पंथी उपदेशी असलेले जे 18 गाव आहेत की जिथे प्रचंड समुदाय आहे, अशा या 18 गावांनी सुद्धा सहभागी व्हावं आणि त्याला एक विशाल स्वरूप द्यावं। जसं आमचे एल्लेराज बाबा म्हणाले की माझी इच्छा आहे पुढं आशाताईंचं भागवत या ठिकाणी ठेवावं, नक्कीच ठेवायला काही हरकत नाही। तसा आपला सर्वांचा प्रयत्न असावा। या ठिकाणी आता आपल्या सर्वांना ताईंनी चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे। आणि म्हणून मला असं काही वाटत नाही की मी आता आणखीन काहीतरी बोलावं। आताचे एक आमचे कार्यकर्ते म्हणले नाश्ता झाला, म्हणले आता बराच वेळ होऊन गेला आणि आता म्हणले दुपार झाली बघा बाबा। तर म्हणलं एखादी वार दत्तात्रय प्रभू आले असतील, 12 वाजून गेले, देव वाट बघून बघून भक्ताला वाटलं आता देव वाट बघून बघून जायचे, लवकरात लवकर उपाराचा कार्यक्रम झाला पाहिजे। तर ताईंनी आपल्या वक्तव्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही शरीराचं सौंदर्य करून आलात, त्यामुळे तुम्ही सुंदर दिसतायत। आणि मनाचं जेव्हा सौंदर्यीकरण होईल तेव्हा त्याला आवडेल। जो अनंत ब्रह्मांडाचा नायक, जीवाचा उद्धारक, विश्वाचा पती, जगाचा चालक असलेला जो परब्रह्म परमेश्वर आहे त्याला आवडेल। त्याला आवडण्यासाठी तुम्हाला तुमचा कार्यक्रम राबवावा लागेल। ताईंनी सांगितलं पाण्यामुळे फक्त स्वच्छता होईल, मन स्वच्छ होणार नाही। आणि बऱ्याच नाही निर्मळ मन तिथं काय करील साबण, साबण फक्त वरून धुईल ना, मोती जरी असेल तरी आतून थोडीच जाणार आहे। म्हणूनच म्हटलेलं आहे गंगा नहाने हरिद्वार काशी गया, गंगा नहाते ही मन में ख्याल आ गया, तन को धोया मगर मन को धोया नहीं, फिर गंगा नहाने से क्या फायदा, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा, कभी गिरते हुए को उठाया नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा।
अरे काशीला जरी गेलं ना तरी शरीराची स्वच्छता होईल, मनाची अजिबात नाही. चंचलम हिमन कृष्ण प्रमाती बलवदृढम. आणि भगवान गोपाल श्रीकृष्ण म्हणतात त्या मनाला अंकुर लाव जे मन चंचल आहे. मन नहीं चंगा तो क्या करेगी गंगा. गंगेला स्नान करायला गेल्यामुळे तुमचं मन पवित्र किंवा शुद्ध होणार नाही, फक्त शरीर शुद्ध होईल. आमचे माजी आमदार असलेले चव्हाण साहेब आहेत, मागे शासनानं पाण्याची एकदा तपासणी केली. सांगतो तुम्हाला, मला सांगा, आता इथं तुम्ही बसलेले सगळे जण आहेत, गार पाण्यानं आंघोळ किती जण करतात सांगा. गार पाण्यानं स्नान किती जण करतात? हात वर करा, करा. आता ह्याच लोकांना अनुभव विचारा तुम्ही. गार पाण्यानं स्नान केल्याबरोबर 5 मिनिटाच्या आत त्या माणसाला करंट लागतंय. कुठलं? लगेच पॉवरफुल होते, म्हणजे लगे लघवीला जावं लागतंय. आता हे इकडं हे गंगा अमुक धमुक, आता ह्या मोकळ्या नद्या आहेत, लोकवस्ती नाही, नाही तर पंचवटीला बरेच लोक स्नान करतात ना. अहो लघवीला जागाच नाही, सगळे दुकानं घरन वस्तीन. आणि कुठं म्हणून जायचं सांगा बरं तुम्ही, कुठवर जायचं आणि कुठं जायचं? म्हणून हा माणूस कुठंच जात नाही. पंचवटीमध्ये वरून स्नान, खालून पाण्याची वाढ. शासनानं पाणी तपासलं, 42% पाणी निघालं आणि 58% लघवी निघाली. प्रदूषण. म्हणून म्हणले तन को धोया मगर मन को धोया नहीं, फिर गंगा नहाने से क्या फायदा. मनाला जर तुमच्या स्वच्छ करायचं असेल, सुंदर करायचं असेल, पवित्र करायचं असेल, तर त्याला एकच फवारणं आहे, तो म्हणजे नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम्य विद्यते. ज्ञानाशिवाय काही पवित्र नाहीये, आणि म्हणून ते ज्ञान आत्मसात करा. आमच्या फाजगे गुरुजींनी, मोहन सर यांनी सांगितलं ना की म्हणजे पारायण जिथं चालू आहे तिथं गाढवावर परिणाम झाला. आपण तर स्वतःच पारायण करणारी माणसं आहोत. म्हणून 18 अध्याय 700 श्लोक 1400 ओळी हा परब्रह्म परमेश्वराने परावाणीने सांगितलेला जे तत्वज्ञान आहे, जे शास्त्र आहे, त्याचं पारायण करा, गीतेचं पठन करा, त्याचं चिंतन करा, त्याचं मंथन करा. गीता से क्या नाता है, गीता हमारी माता है. तेच तुम्हाला पवित्र करणारी आई आहे, जिचं नाव गीता आहे, श्रीमद भगवद गीता. तसं पाहिलं तर हा हिंदुस्थानचा, भारतातला धर्मग्रंथ आहे. तरी देखील बाहेर देशामध्ये 5वी पासून कंपल्सरी झालेला आहे शाळेला. इथल्या देशातला असूनही आणखीन कंपल्सरी झाला नाही. या देशातली शोकांतिका आहे. गीता कशासाठी आहे हेच माहित नाही. गीता ही आत्मसात करण्यासाठी आहे. आम्ही फक्त या भारत देशामध्ये, या भारत देशातले जे नागरिक आहेत असं म्हणतो गीता आमचं प्रतिज्ञा पत्र आहे, गीता आमचं संविधान आहे. एवढंच नाही तर त्या कोर्टामध्ये, या संसद भवनामध्ये आम्ही त्या गीतेवर हात ठेवून शपथ घेतो, जो कुछ कहूंगा सच कहूंगा, सच के सिवा ना कुछ कहूंगा.
फक्त शपथ घेण्यापुरतीच गीता आहे का? म्हणून त्याचा चिंतन झालं पाहिजे बंधूंनो. ते ज्ञान आहे. जगामध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 14 विद्या, 64 कला, उपनिषद आणि बाकीचे पुराण, एवढे ग्रंथ आहेत. जसं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं, हे कलियुग आहे. अगोदर द्वापार युग झालं, त्या अगोदर त्रेतयुग झालं, त्या अगोदर कृतयुग झालं. 4 लाख वर्ष या कलियुगाची मर्यादा आहे. 8 लाख वर्ष द्वापार युगाची मर्यादा होती, 16 लाख वर्ष त्रेतयुगाची मर्यादा होती, 32 लाख वर्ष कृतयुगाची मर्यादा होती. आणि त्या कृतयुगामध्ये, कृतयुगाच्या शेवटी भगवान श्री दत्तात्रय प्रभूंनी जन्म घेतला, अवतार घेतला, उतरला, खाली आला, म्हणून त्याला अवतार असं म्हणतो. आणि म्हणून कृतयुग, त्रेतयुग, द्वापारयुग आणि कलियुग, नुसता अवतारच घेतला नाही भगवान दत्तात्रय प्रभूंनी, तर चिरंजीव चिरायू आपलं जे कार्य आहे ते करण्याचा संकल्प त्या भगवंताने केला. आणि म्हणून त्यांना आम्ही म्हणतो चहुयुगी, म्हणजे 4ही युगामध्ये जो आहे चिरायू. चिरायू याकरता म्हणतो की ज्या अवताराचं पतनच झालं नाही, जो अवतार संपला नाही, जो अवतार गेला नाही, असा तो अवतार म्हणजे भगवान श्री दत्तात्रय प्रभू. बाकीचे जे अवतार आहेत, मोहन सर, अनेक अवतार झाले, आपलं अवतार कार्य त्यांनी पार पाडलं आणि ते अवतार पुन्हा संपले. बाकीच्या अवताराच्या बाबतीमध्ये हे सगळं घडलं. अवतार आले, कार्य केलं आणि गेले. पण भगवान श्री दत्तात्रय प्रभूचा अवतार असा आहे की जे आले पण पुन्हा गेलेच नाही, म्हणून त्याला चहुयुगी चिरायू अवतार असं म्हणतात. असा हा भगवान श्री दत्तात्रय प्रभूचा अवतार. गीतेमध्ये जे सांगितलं ना, विवम विवस्वते योगम प्रोक्त्वा नहमव्ययम, तर भगवान श्री दत्तात्रय प्रभू म्हणजे यदुराजाला जो ज्ञानयोग सांगितला, तोच ज्ञानयोग स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी भक्तांना सांगितला. तोच ज्ञानयोग अर्जुनाला भगवान गोपाल कृष्णांनी सांगितला. म्हणजे ही ज्ञानयोगाची परंपरा आहे. आणि भगवान श्री दत्तात्रय प्रभू पासून चक्रपाणी महाराजांनी शक्ती स्वीकार केला, चक्रपाणी महाराजापासून गोविंद प्रभूंनी केला, गोविंद प्रभू महाराजापासून चक्रधर स्वामींनी केला. आणि श्री कृष्ण भगवंत ज्या यदुराजाच्या कुळामध्ये, ज्या वसुदेवाचा जन्म झाला त्या कुळामध्ये हा श्रीकृष्ण अवतार. आणि म्हणून श्रीकृष्ण अवतार, श्रीकृष्णाच्या घराण्याचे आद्यगुरु भगवान दत्तात्रय प्रभू. म्हणून महानुभावामध्ये रोज प्रार्थनेमध्ये तो श्लोक म्हटला जातो, श्री कृष्णा यदुवंश दीपकवरा विज्ञान लीला करा, श्री दत्ता ऋषिवंशात्री कुमारा, श्री चक्रपाणी परा, श्रीमद्वारावती चरा प्रभुपरा निर्लेप जीवधरा, श्रीमश्चक्रधरा कृपा गुणवरा पंचावतार नमो. श्री कृष्ण त्या यदुवंशाचा कुलदीपक, ज्या यदुवंशातील यदुराजाला भगवान श्री दत्तात्रय प्रभूंचा उपदेश होता. आणि जे यदुराजे दत्तात्रय प्रभूंचे परम शिष्य होते, अशी या श्रीकृष्ण आणि दत्तात्रय प्रभूचा जो अवताराचा हा संबंध आहे. बरं, ही जी 32 लक्षणं आपलं कृतयुग किंवा त्रेतयुग, द्वापारयुग, कलियुग, हे जे युगाचं वर्णन आहे हे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आलेलं आहे. जवळपास 57 लाख वर्ष झाले या कृतयुगाला प्रारंभ होऊन. कृतयुग संपलं,
16 लाख वर्ष झाले पुन्हा त्रेतयुग संपलं, 8 लाख वर्ष झाले पुन्हा द्वापारही संपलं, आता कलियुग लागलं. जवळजवळ 5500 वर्ष यालाही होत आहेत कलियुगाला. लोक म्हणले मागे कुठेतरी भूकंप झाला, खा प्या मजा करून घ्या, जग बुडणार आहे. अजिबात बुडणार नाही. 4 लाख वर्ष या युगाची मर्यादाच आहे. आताच कसं जग बुडल हो, बुडणार नाही. खूप टाइम आहे आणखीन. तोपर्यंत हे जे माणसं आहेत ना, जे 100 वर्ष जगत होते ते 90 वर्ष, 90चे 80 वर आले, 80 वर आता खटाखट 70 मध्ये चालले. हा टाइमच नाही. हेच पुन्हा 70चे 60, 50, 40, 30 असे बारकाले होत होत पुन्हा हरभऱ्याच्या झाडावर चढतील पळत पळत, नाही त्याच्या खाली बसतील. तेव्हा कुठे या युगाचा अंत होईल. तोपर्यंत काही होणार नाही. हा तोपर्यंत किल्लारी सारखे भूकंप होतील, नाही कुठले तरी मोठे मोठे प्रलय, ह्या सगळ्या कोरोना येईल, महामारी येईल, असे काही. आणि हे अधूनमधून तर हे पाहिजेच ना, गरज आहे याची फार. त्याच्याशिवाय देव दिसत नाही, कळत नाही, समजत नाही, म्हणून ते गरजेचं आहे. हा त्या टायमाला पहा बरं, सगळे देवाच्या नादी लागतात. आता लागतात का? सुखामध्ये देव आठवतो का तुम्हाला? नाही. दुखामध्ये देव आठवतो. ठेस लागली की देवा. म्हणून म्हणलेला ना की माणूस हा सगळ्यात बैमान प्राणी आहे. म्हणून चांगल्या माणसाची गरज आहे हो. भगवंत सुद्धा म्हणतो एका सेकंदामध्ये 7 लेकरं जन्मतात आणि फक्त 4 मरतात एका सेकंदामध्ये. पुन्हा 3 न वाढ आहेच. म्हणून तर भारत स्वतंत्र झाला तेव्हा कमी संख्या होती, आता जास्त झाली. वाढ आहे ना. माणसं किती वाढू द्या, देवाला सुद्धा चांगल्या माणसाची गरज आहे. चोराला सुद्धा वाटतंय आपण जिथं चोरी करायला गेलो आणि आपल्या सोबतचे जे आपले जे पार्टनर आहेत, एकट्याच्यानं चोरी होत नाही. एक जण दारावर थांबायला लागतो, एक जण सांगायला लागतो, एक जण घुसायला लागतो, एक जण माल काढाय, त्याला 4-5 जण लागतात. आणि हे सगळे जे चोर आहेत हे पहिला आधी चोरी करायला जाण्याच्या अगोदर पहिला विचार हे करतात अगोदर हे की आपले जे पार्टनर आहेत ना सगळे चोर, तर ते इमानदार असले पाहिजे. नाहीतर आपण गेटवरच उभं राहा आणि एखाद्यानं माल घेऊन एकटाच फरार होय, मग आपल्याला काय मिळणार? म्हणजे चोराला सुद्धा वाटतं की माझा जो सहकारी पार्टनर आहे तो इमानदार असला पाहिजे. चोराला अपेक्षा आहे. संसाराचा गाडा हाकत असताना आपल्याला अपेक्षा असते आपले जे ते आहेत ते इमानदार असले पाहिजे. कुणाला अपेक्षा नाही? सगळ्यांना अपेक्षा आहे ना. इमानदार माणसाची गरज सगळ्यांना आहे. मग देवाला का असू नये? म्हणून देव सुद्धा म्हणतो ज्याच्यामध्ये सदाचार आहे, ज्याच्यामध्ये सहिष्णुता आहे, ज्याच्यामध्ये प्रेम आहे, ज्याच्यामध्ये हे मानवी मूल्य आहे, आणि अशा माणसाची मला फार गरज आहे. तशा माणसाची मला खूप गरज आहे. म्हणून एका संतांनी म्हटलं माणूस द्या माझ माणूस द्या हो, भीक मागता प्रभू दिसला प्रभू दिसला. जंबुक मेंढ्या कुत्रे डुकरे मिळे बहु पण काय करू, त्यांना शहाणे करण्यासाठी हवा मला माणूस भला माणूस भला. हो, देवाला म्हणलं अरे बाबा एवढी लोकसंख्या वाढलेली आहे काय, आता लोह्यामध्ये जागा नाही राहिला. एका घरामध्ये 4-4 कुटुंब झाले. आता खालचे लोक वर माळावर आले, घरच पुराणात.
एवढी लोकसंख्या माणसाची वाढली आणि तरी म्हणतो देव मला माणूस पाहिजे, दिसत नाही का देवाला? तशा माणसाची गरज नाही ना देवाला. झोप पहाटे 3 ते 6 मध्ये उठतो, देवाचं स्मरण करतो, देवाचं चिंतन करतो, देवाची आठवण करतो, देव त्याची आठवण करतो. मग तसे उठणारे नाहीत ना. माळावर आलेले काय, गावात राहिले काय, खूप माणसं आहेत, पण 3 ते 6 मध्ये काही हे माझी आठवण करत नाहीत. आणि आठवण करणारे खूप कमी आहेत. किती आहेत? थोडे आहेत. मग तशा माणसाची देवाला गरज आहे की ज्याची इच्छा आहे देव माझा झाला पाहिजे आणि मी देवाचा झालो पाहिजे. उद्धार म्हणजे मोक्ष इष्यामि मा शुच, त्याला मोक्ष मिळेल, त्याचा उद्धार होईल. सध्या माणसं अज्ञानानं भरकटलेले आहेत. हो, सांगा मी काय करू, माणसाला जीवनच कळालं नाही ना. भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, हे करू का ते करू, काय करू सांगा. पैशाविना संसार चालत नाही, भक्ती विना देव दिसत नाही. हे करू का ते करू, सांगा मी काय करू. भक्ती करून जो पोट भरे, तुकड्या म्हणे त्यासे मोक्ष मिळे. जो रिकामा फिरत त्याला काय मिळे? हो, त्याला काहीच मिळणार नाही. पोट तर तुम्हाला आहे हो, आम्हाला आहे हो, आम्हाला खावं लागणार आहे. तुम्हाला वाटतंय का संन्यासी आहेत म्हणजे आम्हाला पोट नाही? आम्हाला पोट आहे, आम्हाला भाकर लागती. आम्हालाही जगावं लागणार आहे. पोट आम्हालाही भागवावं लागणार आहे. पोट तुम्हाला आहे, आम्हाला आहे. जगायचंय दोघाला बी आहे. पण लक्ष करा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आता जर तुम्ही तुमचा उद्धार नाही करून घेतला तर पुन्हा उद्धार होणार नाही. आणि म्हणून जो जन्माला आला तो पोट घेऊनच आला, तो कोणी असो, जगावंच लागणार आहे. फक्त एकच आहे की संसारामध्ये तुम्हाला जरा थोडा गर्व असतो, एवढंच आहे. एखाद्या माणसाला 4-5 मुलं जर असले ना, आपण कुणालाच घाबरत नसतो. 5 पोराचा बाप आहे मी, असं कुणालाच घाबरत नाही. 5 पोराचा बाप आहे म्हणते. अरे बाबा, तू 5 असला तर हरकत नाही, पण तुझ्यापेक्षा दुसरा भारी एक माणूस आहे, तू त्याला पाहिलं का नाही? तुला फक्त 5च आहेत, अरे डुकराला 24 आहेत की 24. मग आता तू मोठा का ते मोठं, तूच सांग. हे माणूस म्हणतो मी इंजिनियर लावून असा बंगला बांधलाय. आपलं म्हणजे 5 मजली घर आहे आणि गावात कुणाचंच एवढं मोठं घर नाही, सगळे 1-1 मजलीच आहेत. फक्त माझंच 5 मजली आहे. 5 मजली असू दे, काय हरकत नाही. किती आहे? जमिनीपासून वर 60 फूट, खतम. याच्या पलीकडे आहे का? बर, ते बी तुला बुद्धी नाही, इंजिनियर लावावा लागला तुला, आहे ना. पण तुझ्यापेक्षा दुसरा मोठा माणूस आहे ना रे, तू बघितलं का कधी? आणि म्हणून त्या झाडावर सुंदर असा घरट बांधणारा तो एक पक्षी आहे की ज्याने कुठलाही इंजिनियर लावला नाही, एक पाण्याचा थेंब घरात जात नाही. हे कळावं लागणार आहे.
मी 20 लोकांचं कुटुंब सांभाळतो, गर्व आहे या माणसाला. अरे हे काम तर तेही करतात रे. सगळीकडे फिरून आपल्या चोचीमध्ये चारा धरून आपल्या पिलांना जगवतात, आपल्या पिलांना जगवतात. जगवण्याचं काम हे पक्षी करत आहेत. मग माणसा तू केलंच काय? जे काम त्यांना शक्य नव्हतं ते काम तुला करायला हवं होतं. अरे याच करता तुला हा मानव जन्म दिलेला आहे. बाकीचे काम तर ते करतात ना. पशु पक्षी प्राणी घर बांधतात, संसार करतात, परिवार जगवतात, सगळं ते हे सगळं करतायत, तुम्ही करतायत. मग त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे? बर तरी बी काय झालं की तुम्हाला एक किट जास्त बसवली ना, मग त्याचा काय उपयोग केला तुम्ही? मन बुद्धी चित्त अहंकार वृत्ती. कुणी अहंकार म्हणेल, कुणी वृत्ती, नाही का? हे कुणाला नाही. हा, हे जे पशु पक्षी प्राणी आहेत ना, यांच्याकडे ही किट नाही. त्यांना डोळे, तुम्हाला डोळे, त्यांना पाय आहेत, तुम्हाला पाय आहेत, त्यांना हात आहेत, तुम्हाला हात आहेत, त्यांना दात आहेत, तुम्हाला दात आहेत, त्यांना तोंड आहे, तुम्हाला तोंड आहे, पोट आहे, सगळं आहे, सगळं आहे. पण खरं काय आणि खोटं काय हे ठरवण्याचं यंत्र त्यांच्याकडे नाहीये. ते तुम्हाला दिलं माणसाला. कोणतं? मन बुद्धी चित्त अहंकार. त्यामुळे तुम्हाला कळायला लागलं हे खरं आहे, हे खोटं आहे, हे पाप आहे, हे पुण्य आहे, हे बरं आहे, हे वाईट आहे, हे उच्च आहे, हे नीच आहे, ही आई आहे, ही पत्नी आहे. हे फरक कशामुळे कळाला तुम्हाला? त्या कीट मुळे कळाला. मन बुद्धी चित्त अहंकार या 4 इष्ट पदार्थामुळे. म्हणूनच आमच्या महानुभावामध्ये म्हणतात त्याला 4 इष्ट पदार्थ म्हणजे चतुइष्ट. अपभ्रंशाने चातुष्ट म्हणतात, हा, परंतु त्याला चतुइष्ट असं म्हणतात. चतु म्हणजे 4, इष्ट म्हणजे चांगले. हेडलाईट तुम्हाला बसवले, त्यांना नाही. त्याच्यामुळं आपल्यापेक्षा वरिष्ठ कोण आहे आणि कनिष्ठ कोण आहे त्यांना कळत नाही, ते तुम्हाला कळतं. हा, हे वडील आहेत, ही आई आहे, हे गुरु आहे, त्यांना त्यांचा दर्जा दिला पाहिजे, हे त्यामुळे तुम्हाला कळतं. आणि त्यांच्याकडे ते चतुइष्ट नसल्यामुळे त्यांना कळत नाही. हा फरक आहे. आणि म्हणून तुम्ही त्याचा उपयोग घ्या. तुमच्या मनुष्य फक्त मानव जन्माला, स्त्री पुरुषालाच फक्त या चतुइष्ट बसवलेलं आहे. आणि त्याचा उपयोग या जन्मामध्ये जर तुम्ही घेतला तर तुम्हाला त्याचा लाभ झाला, जर नाही घेतला तुम्हाला त्याचा लाभ होणार नाही. मग तुमचं जीवन म्हणजे जसा आला तसा गेला. मेरा जीवन कोरा कागज कोराही रह गया, एवढाच मंत्र म्हणायचा घरी बसून, दुसरा कुठलाच नाही. गुरुनं कोणता मंत्र सांगितलाय की सुरूच करायचं, मेरा जीवन कोरा कागज कोराही रह गया, एवढं सांगितलं म्हणायचं दूधगावकर बाबांनी. हेच मंत्र सांगितलंय. काही करायचंच नसल्यावर काय करायचं? आणि म्हणून आजच्या या तर आदरणीय जसे आमचे ढगे सर आहेत, तलाठी साहेब आहेत, किंवा या ठिकाणी विश्वांबरजी फाजगे साहेब आहेत, तर दगड सांगवी, निळा, पोखरी, भोसी किंवा या मस्की, हळदव, लोहा, कारेगावची मंडळी म्हणजे फार दानशूर लोक आहेत. हा, म्हणजे बराच त्यांचा कुठल्याही गोष्टीमध्ये सहभाग असतो. अन्नदानामध्ये बरीच त्यांची गिरीप आहे. बऱ्याच वेळेस पाहतो आमचे मागच्या वेळेस सुद्धा ते आमचे शिष्य ते धनाजीराव दिघे, आता त्यांनी बनवलं त्या रोडला सुंदर. हा,
हा त्यावेळेस त्यांनी बोलवलं होतं. तर ही सगळी धर्माला म्हणजे जाणते लोक आहेत, अनुभवणारे लोक आहेत.